के आ चुके एक नए वीडियो में। तो आज हम बनाने वाले हैं पास्ता। दोस्तों घर घर में कैसे पास्ता बनाते हैं, तो चलो जल्दी से हमारे किचन के अंदर फटाक से। तो आज हम पास्ता बनाने वाले हैं दोस्तों। मैं भी पहली बार बनाने वाला हूँ, तो आइए देखिए कैसा कैसा बनाते हैं और कैसे कैसे अपने इसके अंदर क्या क्या लगता है। तो सर्वप्रथम हमने कढ़ाई ले ली और कढ़ाई के अंदर पानी डाला है, वो भी गरम करते समय। पानी गरम हो चुका है, मैं काफ़ी देर से पानी उबल रहा था तो पानी अभी गरम हो चुका है। तो अब ये भी खुला वाला पास्ता लेके आया था, तो पानी अच्छे तरह से उबलना चाहिए। पानी अच्छा उबलने के बाद इसके अंदर अच्छे से तरीके से पास्ता छोड़ देने का मस्त तरीके। जितना लोग है उनके हिसाब से क्वांटिटी के हिसाब से टाकायची आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदरसा असा याला असं मस्त दिसत आहे। आणि पास्ता ही रेसिपी खूप बेस्ट आहे। त्याच्यामुळं मला तर खूप आवडते आणि आम्ही आता दोघंजणच खाणार आहे, कारण काय खाऊ शकत नाही, मम्मीला आवडत नाही त्याच्यामुळं। आणि आता पास्ताला मस्त उबलू द्यायचं, म्हणजे त्याला उकळू द्यायचं मस्तपैकी नरम होते नसं। जर तुम्हाला कधी तिकडं वाटत असेल पाणी कमी वाटत असेल तर पाणी थोडं टाकायचं, हलकं गॅस थोडा फुल करायचा आणि मस्त याला उकळायचं मस्त घमघम लगे। कारण तुम्ही बघू शकता खूप सुंदरसा असं आपला हा पास्ता उकळत आहे मित्रांनो। आणि याला चांगलं पक्क उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून खायला चविष्ट लागेल। बघू शकता तुम्ही मित्रांनो आपला सध्या हा पास्ता उकळत आहे, तोपर्यंत आपण सध्या कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंगसाठी आपण घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि एक कांदा। कटिंग बोर्ड आहे मम्मीचा सगळ्यात फेवरेट, त्याच्यामुळं कटिंग बोर्डमध्ये जेवढं फास्ट तुम्हाला कापता येईल तेवढा फास्ट प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपला हा पास्ता व्यवस्थित। आणि पास्त्याकडे पण थोडं लक्ष देत राहायचं, जेणेकरून आपला पास्ता खाली चिपकला नाही पाहिजे। तर मित्रांनो आणि आपण मस्तपैकी हा मिरच्या बघा कापलेला आहे सुंदरसा। याचबरोबर आपल्याला कापायचा आहे कांदा। आपण कांदा मोठा छोटा बारका घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला इथं सर्व केलं जाईल भाजीमध्ये। चला आपल्या याच्यामध्ये तर फायनल सध्या हे झालेलं आहे मस्तपैकी। आणि आपला पास्ता पण मस्त उकळत आहे मित्रांनो। बघा पाणी पण सर्व या पास्ताने पिलेलं आहे। थोडा हलका गॅस घ्यायचा, थोडं उकळत ठेवायचं आहे आपण, तोपर्यंत परपड कांदा परपड कापून। हा जो पास्ता आहे हा एका पास्तामध्ये टाकून द्यायचा। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटून घेतलेले आहे आणि जबरदस्त असा आपला पास्ता हा मस्त याच्यामध्ये डिप हे झालेला आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदरसा आणि अतिशय नरम झालेला आहे, नरम सुद्धा आहे। तर आता बोलूया आपण याकडे इकडं गॅस चालू करायचा मस्तपैकी। तेल याच्यामध्ये आपल्याला आहे, तर तेल सोडायचं मित्रांनो। जास्त तेल टाकून पण काही फायदा नाही, पटकन असं सोडून द्यायचं मस्तपैकी है ना। आणि गॅस थोडा कमी करून घ्यायचा, सोबत आपलं हळद, लाल मिर्च, थोडा आपला कोणता आहे आपला हे धनिया पावडर, थोडं एव्हरेस्ट चिकन मटन मसाला, म्हणजे प्रयत्न करायचा मसाला टाकायचे तरी पण चवीनुसार टाकायचे आणि पद्धतशीर टाकायचे मित्रांनो। गार्लिक आहे थोडा, हा आपला अद्रक आहे, अद्रक थोडा टाकून द्यायचा, अद्रक चवीनुसार। आणि अद्रकची आता आपण कांदा मिरची याच्यामध्ये टाकलेले आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदा मिरची आपण याच्यामध्ये टाकलेला आहे, मस्तपैकी फ्राय करत आहे। आणि थोडा कांदा लाल होऊ द्यायचा आहे प्रमाणात। आपण याच्यामध्ये लाल मिरच, हळद आणि याच्यात घेतलेला आहे धनिया पावडर, दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे मित्रांनो। असं कांदा लाल होऊ द्यायचा। कांदा लाल जर झाला ना मित्रांनो चविष्ट लागतो। आपण बारीक कांदा घेतला पण आपल्याला त्याचा टाईम लागणार नाही, त्याच्यामुळं सर्व भोकत आहे आमचं फक्त। तर याच्यामध्ये हा सोडून द्यायचा आहे आपला मसाला खास पटकन, गॅस स्लो करून घ्यायचा पटकन शेर, जेणेकरून आपला कार्यक्रम जळणार। बघू मित्रांनो आणि मित्रांनो आपला हा तयार झालेला आहे। तर पटकन शेर आपला हा हे जे आपण हे ठेवलं ते पटकन सोडून द्यायचं। चष्मा आला म्हणजे बऱ्यापैकी आपला कार्यक्रम झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये मीठ सोडले नाही मित्रांनो, मीठ जेणेकरून आपण याला वरून मीठ सोडत असतं थोडं, कारण पास्ता आहे ना, तर पास्त्याचं मीठ प्रमाण कमीच असतं आणि त्याच्यामुळं थोडंसं विषय लागतं। आपण मिठाचं प्रमाण जे घेतलेलं हे मीठ जे आपण काळं मीठ घेतलेलं मित्रांनो, मीठ पण फार जास्त घ्यायचं नाही, चवीनुसार घ्यायचं।
काळा मीठ हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. असं हलत सोडून काळा मीठ थोडं घेऊन टाकायचं. 1 चमच मीठ आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आपला मटर इथं रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी सोडायचं आहे जेणेकरून थोडं अजून टेस्टी होईल. हे चालेल ना. तर तुम्ही बघू शकता यामध्ये थोडं हलकं पाणी सोडलेलं आहे. त्यानं तुम्ही बघू शकता गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आपला सगळा कलर आधी लावलेला आहे. त्याचा मसाला चवीनुसार वरून थोडायचा आहे. सुपर एवढेच मसाला चिकन आपण मस्त वरून थोडायचा आहे मस्तपैकी. आपल्याला म्हणजे ते हॉटेलसारखा नाही तर नाही करायचं आहे पण मेस्ट करायचं. आता हे जे आपण सगळं असं पांघरून ठेवलेलं आहे ना हे पटपट याची जागेला घेऊन ठेवायचं जेणेकरून किचन करून बरं वाटेल. मित्रांनो मी बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदरचा कलर आलेला आहे. मेहंदी कलर म्हणतो आपण. मला खूप महिना झाली मित्रांनो मी करू लागलो आणि खूप महिना गेला आहे. तर तुम्ही बघू शकता लाख कसा बनला असं मित्रांनो दाखवतो मी कॅमेरामध्ये. हा बघा असा आपला काय केला. तर आपण टेस्ट करू हात धुवून पटकन टेस्ट आली मित्रांनो. हात धुतलेले थोडं मित्रांनो गरम आहे. थोडं पांढरं मिक्स करतो. मित्रांनो थोडं तुम्ही असं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आता मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा एक थोडा प्रगतीने इकडे सांगितला आहे. एक छोटा अंडा घ्यायचं. छोटं घ्यायचं मोठं घ्यायचं. छोटं अंडे घ्यायचं पाहिजे. आणि मित्रांनो हे जे अंडे आहे ना हा असं फोडायचं आणि अंड्यामध्ये असं सोडून द्यायचं मस्तपैकी. मित्रांनो हा प्रयोग अतिशय खाण्याला वाटला पण खरंच जर चौथा चांगला येतं काय थोडं मीठ टाकून अंड्याला थोडं लागेल पण थोडं अंड्यावर मित्रांनो बघू शकता. तुम्ही बघू शकता मित्रांनो असं आपण ठेवलेले म्हणजे आपण अंडं फोडलं आणि अंडे ते आपण त्याच्यावर टाकून दिले मटेरियलवर आणि पाणी थोडं टाकलं तर त्याच्यावर त्या वाफेवर ते अंडं असं बॉईल झालं पाहिजे असा कॉन्सेप्ट सांगितला प्रगतीनं. तर आता काय सांगावं कसं बनेल काय बनेल मी पण नवीनच टाकतोय. तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला इच्छा असेल करायची तर बघून बघा. कशात आपलं पास्तामध्ये जर अंडे टाकून पाहिजे हा प्रयोग करून जर आवडला असेल तर नक्की करून बघा मित्रांनो. आता आपण लगेच शेवट येऊ. आता आपला हा जो बॉईल होतोय पास्ता आणि अंडं मस्तपैकी गॅस स्लोमध्ये ठेवायचा आहे. हात पचलून घ्यायचे मस्तपैकी आणि आपलं मटेरियल लवकर धुवून घ्यायचं स्वच्छ. ओ माय गॉड आजचा हा नवीन प्रोजेक्ट आहे. अंडं टाकून आणि पास्ता बघा किती सुंदर असा वाटत आहे. तर मी कोथिंबीर वगैरे आणले नाही पण आपलं जे अंडं आहे सक्सेसफुल याच्यामध्ये बॉईल होत आहे मित्रांनो. अजून 10 मिनिटं ठेवू. 10 मिनिटं नाही 3 मिनिटं का 2 मिनिटं ठेवू मग याला काढून टाकू. थोडा आपण झाकण ठेवू आणि उद्या मित्रांनो जर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करा विसरू नका मित्रांनो. माझा व्हिडिओ नवीन आणि मी पहिल्यांदा व्हिडिओ करणार नक्की व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि शेअर करा. तर गॅस बंद करून टाकायचा मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता असा सुंदरसा आपला हा बॉईल अंडा मस्त याच्यामध्ये फ्राय झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि अंडा हा मस्त आपला मस्त झालेला आहे. बघा शेप बनलेला आहे बघू शकता त्याची आयडिया हां आणि त्याच्या सुंदरसा हे पण टाकू शकता मित्रांनो तुम्ही त्याचे सुंदर असं खमंग काय बनलेलं आपल्यासोबत. तर आता लवकर 2 प्लेट घ्यायच्यात जल्दी से जल्दी और जल्दी सर्व करू पण बघू टेस्ट कशी. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदरसा असा आपला हा काय म्हणते याला पास्ता झालेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो मी सगळंच घेणार आहे सगळं प्रगतीचं आहे. हा आमचा रेसिपी तयार. ही प्रगतीची प्लेट आहे ही दिसतं का नाही ना बघू शकता ही डिश. तर मित्रांनो फायनली बघू शकता आमचं किचन आहे आणि आमचं आता रेडी झालेलं आहे पास्ता सॉरी फायनल असं पास्ता रेडी झालेला आहे. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झाला टेस्ट. आणि शेरू बघा शेरू काय करतास पास्ता खातास. शेरूला विचारू बघा ना शेरूला आपण एक खास देऊ. शेरू पास्ता बघ का झाला सांग एकदा एक टेस्ट कर फक्त सांग कसं झालं. कोणतं बघ नाही आवडलं नाही मीठ कमी आहे का मीठ कमी तुकडा टाकला मी त्याला खायचा पता नाही हा नाही यस यस ओ माय गॉड रिॲक्शन बघा शेरूची कसं झाला रे कसं झालं नाही आवडलं ना
जीप काढली दोस्तो. मित्रांनो तुम्ही बघू शकता शिरोने जीप काढली म्हणजे आवडलेला आहे त्याला आमचा पास्ता. शिरो बघा किती किती दिसतो. एक लाईट द्या शिरोसाठी मस्तपैकी मित्रांनो. आणि मित्रांनो हा बघा पास्ता तुम्ही बघू शकता किती सुंदरसा असा पास्ता हा मी रेडी केलेला आहे मित्रांनो. अतिशय सोपा, अतिशय डिलिशियस, अतिशय खमंग. तर मी याच्यात लिंबू टाकलेला नाही म्हटल्याप्रमाणे. पण तर मित्रांनो मी खाऊन पाहत आहे पास्ता कसा बनलेला आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं थोडं मीठ कमी असेल, पण मला मीठ कमीच पाहिजे आणि पास्तामध्ये मीठ कमीच असतं. ओ माय गॉड मित्रांनो अतिशय सुंदर, अतिशय खतरनाक, अतिशय डेंजर आणि थोडं तिखट झालेलं मित्रांनो. आणि एकदम मस्त चव लागते. एक्झॅक्टली सर चिकनच लागू राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता. कारण की मी मिरची टाकली आणि त्याच्यामुळे थोडं तिखट लागते ना. मस्तपैकी याच्या बिया पण काढल्या होत्या आणि अंड्याचं थोडं फ्लेवर लागलेलं आहे. ते अंड्याचे पण खूप सुंदरसा असा चव याच्यामध्ये लागत आहे. एक नंबर मित्रांनो. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा पास्ता. माझा पहिला व्हिडिओ आहे. जर आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नक्की नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.